महिन्यापासून आपल्या नागरिकांची एक डिमांड होतं की आपल्या इकडेही पुन्हा PNT टू डोंबिवली असा हा बसचा प्रवास पुन्हा चालू व्हावा, म्हणून आपण त्याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केले आणि परिवहन विभागाने आपल्या जे काही आपण पत्रव्यवहार केले त्याचं एक सकारात्मक हे करून आपल्याला म्हणजे बस सेवा सुरू करण्यात आली आहे। आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे, कारण की आपल्या प्रभागात ज्येष्ठ नागरिक झाले, विद्यार्थी, नोकरदार म्हणजे जे नोकरीवर जाणारे लोक, सगळं खूप असा एक मेजॉरिटी पॉप्युलेशन आहे। त्यासाठी ही बस सेवा अत्यंत गरजेची होती, कारण की सकाळी वगैरे रिक्षा वगैरे नाही मिळणं आणि हे खूपच प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागत होते। त्याच्यामुळे आज बस सेवा चालू झाल्याने त्यांचा एक प्रवास सुखाचा होईल, सुरळीत होईल हीच अपेक्षा आहे आणि त्यासाठी म्हणजे मी कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनकडून परिवहन डिपार्टमेंटचा अत्यंत म्हणजे धन्यवाद करते की त्यांनी आमच्या पत्रव्यवहाराला एक सकारात्मक पाठपुरावा हे आम्ही पूर्णपणे आज चालू झाली आहे, पण ती नियमित तशीच चालू राहील आणि फेऱ्याही वाढतील ह्याचा पाठपुरावा आम्ही नेहमी करत राहू। तसं काही रिक्षावाल्यांच्यावर काही अन्याय होणार नाही, पण जी बस सेवा आहे, जे काही फेऱ्या आहेत त्या आपण सुरळीत तशाच, आधी ही बस सेवा चालू होती पण थोड्या दिवसांनी बंद झाली, पण ही पुन्हा आता चालू झाली आहे, ते ही चालू राहील ह्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत। नमस्कार। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच नागरिकांच्या सुखसोयीसाठी जे काम करतच असतात, त्याबद्दल काही शंकाच नाही। पण आज PNT कॉलनी संदप या ठिकाणी ही बस चालू केलेली आहे, कारण PNT कॉलनीमध्ये शाळा आहे आणि स्टेशन ते या ठिकाणी यायला जायला लोकांना खूप मोठा प्रॉब्लेम होत होता। आणि आम्ही काय रिक्षावाल्यांवर अन्याय करणार नाही, रिक्षावाले पण आपलेच आहेत, पण ही बस नेहमी अशीच चालू ठेवणार आहे, याच्याकडे आमच्या नगरसेवकांचा लक्ष राहणारच आहे। आणि महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे गैरसोय होत होतं। आता तर मला तर असं वाटतं की गांधीनगर PNT कॉलनी या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका झाल्यापासून खूप महत्त्वाच्या लोकोपयोगी इथे कामं चालू झालेली आहेत। आता असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका PNT कॉलनीमध्ये कायमच राहणार असा लोकांचा विश्वास आहे आणि ते आम्ही करूनच दाखवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।